बद्दल बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहेत, कारण 8व्या वेतन आयोगाची 7व्या वेतन आयोगाची डेट ही 31 डिसेंबर 2025ला संपलेली आहे, परंतु अद्यापही 8वे वेतन आयोग लागू झालेला नाही। त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमधून 16 जानेवारी 2025 जेव्हा 8वे वेतन आयोगाचं 8CPCचं जेव्हा गठन झालं तेव्हापासून आजपर्यंतची नेमकी काय काय अपडेट आहे, तारखेसहित पत्रासहित सर्वांसहित आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की आतापर्यंत 8वे वेतन आयोगाचं अपडेट कुठपर्यंत आलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा 16 जानेवारी 2025ला तुम्हाला माहीत आहे की 8व्या वेतन आयोगाचं गठन झालं। तुम्हाला माहीत आहे रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी हे 16 जानेवारी 2025ला 8व्या वेतन आयोगाच्या गठनची घोषणा केली होती। त्यानंतर बघा आता पहिल्यापासून आपण अपडेट पाहूयात 16 जानेवारीला काय झालं, त्यानंतर पुढचं 12 जून असेल, पूर्ण डिटेल पाहणार आहोत। बघा 16 जानेवारीला काय झालं तर अनाउन्समेंट झाली 8व्या वेतन आयोगाची। 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली, 8व्या वेतन आयोगाचं गठन झालं 16 जानेवारी 2025ला। त्यानंतर बघा 1 जून 2025ला भारत पेन्शन संघटनेने रिक्वेस्ट केली होती की TOR स्थापन करा। TOR स्थापन करण्याची रिक्वेस्ट हे 1 जून 2025ला केली होती, परंतु त्यामध्ये सुद्धा काही हालचाली झाल्या नाहीत आणि त्यानंतर पुन्हा एक लेटर जारी करण्यात आलं, ते म्हणजे 12 जून 2025ला पुन्हा एक लेटर जारी करण्यात आलं। ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस अँड पेन्शन डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग कशासाठी तर यांच्याकडून करण्यात आलं, कशासाठी तर अंडर सेक्रेटरी पोस्ट आहे यासाठी मागणी करण्यात आली होती। या लेटरद्वारे अंडर सेक्रेटरीची जी पोस्ट आहे ज्या 8व्या वेतन आयोगासाठी लागते ते पोस्ट जारी करावी यासाठी पुन्हा एक लेटर हे जारी करण्यात आलं। त्यानंतर बघा आता 1 जूनला तुम्हाला कळलं असेल, 12 जूनला काय झालं कळलं असेल, कुठलं लेटर जारी करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा 10 जुलै 2025ला फेडरेशन ऑफ वेटरनरीज अँड असोसिएशन कडून एक लेटर जारी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढं काय केलं, 28 ऑक्टोबर 2025ला 8व्या वेतन आयोगाचे अप्रूव्हल मिळाले। 28 ऑक्टोबर 2025ला 8व्या वेतन आयोगाचे अप्रूव्हल मिळाले म्हणजे नोटिफिकेशन मिळाले। आता मी वरती सांगितली होती 1 जून असेल, 10 जुलै असेल, 12 जून असेल, या सर्व डेट सांगितल्या, फक्त लेटर दिलेले होते या डेटला, परंतु ॲक्च्युअल 28 ऑक्टोबर 2025ला नोटिफिकेशन आलं, 8व्या वेतन आयोगाचं अप्रूव्हल हे दिलेलं आहे। त्यावेळी आपल्या चॅनलवर व्हिडिओ हा पोस्ट केला होता। त्यानंतर 3 नोव्हेंबर 2025ला 8व्या वेतन आयोगाचे गठनसाठी पॅनल तयार करण्यात आलं होतं। तुम्हाला माहीत आहे की ते कधी तर 3 नोव्हेंबर 2025ला 8व्या वेतन आयोगाच्या गठनचे जे पॅनल आहे ती पॅनल म्हणजे समिती नेमण्यात आली। यामध्ये 3 मेंबरची नियुक्ती करण्यात आलेली होती। ते कोणते तर चेअरपर्सन होते ते म्हणजे रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर पार्ट टाइम मेंबर प्रोफेसर पलाग घोष यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मेंबर सेक्रेटरी म्हणून पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। म्हणजे रंजना प्रकाश देसाई, पलाग घोष आणि पंकज जैन या तिघांची समितीच्या पदी निवड करण्यात आलेली होती। कधी 3 नोव्हेंबर 2025ला। त्यानंतर 1 डिसेंबर 2025ला लोकसभेमध्ये TOR म्हणजे टर्म ऑफ रेफरन्समध्ये पेन्शन इम्प्लिमेंटेशनचे काहीच दिले नव्हते। म्हणजे TOR मध्ये तुम्हाला माहित असेल की त्यावेळी खूप आवाज उठवला होता संसदेमध्ये की TOR जे काढलं होतं 5 ते 6 पानाचे होतं, त्यामध्ये पेन्शन इम्प्लिमेंटेशनचं काहीच दिले नव्हते। 50% महागाई भत्ता मर्ज होतो बेसिक पे आणि पेन्शनमध्ये, तो आतापर्यंत झालेला नाही। तो 50% महागाई भत्ता मर्ज होतो तो सुद्धा त्यामध्ये बेसिक पेमध्ये मर्ज करण्यात आलेला नाही। त्यावरती
उत्तर दिलेलं आहे की हा महागाई भत्ता मर्ज होणार नाही. तुम्ही बघितलं असेल, महागाई भत्ता पेन्शनधारकांच्या याच्यामध्ये मर्ज होणार नाही हे स्पष्टपणे सरकारने किंवा राज्यमंत्र्यांनी असेल काही मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा 2 डिसेंबरला माननीय जावेद अली खान और माननीय संसद श्री रामलीला यांच्याकडून पुन्हा अपडेट मिळाले की पेन्शन मर्ज होणार. आता बघा, त्यावेळी स्पष्टपणे सांगितलं होतं, परंतु पुन्हा अपडेट देण्यात आलेले आहे की पेन्शन याच्यामध्ये मर्ज होणार. मग परंतु त्यावरती एक फिक्स लेटर सरकारकडून मात्र अजूनही काढण्यात आलेलं नाही. त्यामुळे अजूनही हा पेन्शनधारकांचा जो प्रश्न आहे तो कन्फ्युजनमध्ये असलेला दिसून येत आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की पहिल्यापासून अगदी 16 जानेवारी 2025 पासून ते 2 डिसेंबर 2025 पर्यंत 8वे वेतन आयोगाबद्दल काय काय अपडेट झालेले आहेत. आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते की फिटमेंट फॅक्टर हा काय असू शकतो, परंतु फिटमेंट फॅक्टर बऱ्याच जणांनी, बऱ्याच संघटना आहेत त्यांनी वेगवेगळ्या सरकारकडे सबमिट केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणताच फिक्स फिटमेंट फॅक्टर अजूनही झालेला नाही. त्यामध्ये कोणी 1 समथिंग दिलेला आहे, 2.46 दिलेला आहे, 2.57 दिलेला आहे, 2.86 पर्यंत फिटमेंट फॅक्टर हा दिलेला आहे. परंतु त्यातील कोणता फिटमेंट फॅक्टर फिक्स आहे हे मात्र अजूनही कन्फर्म झालेलं नाही. संघटनांनीही फिक्स फिटमेंट फॅक्टर द्यायला हवा होता, परंतु संघटनांनीही फिक्स फिटमेंट फॅक्टर दिलेला आहे. प्रत्येक संघटनाने वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर दिल्यामुळे सरकारला हीच संधी आहे की कोणताही फिटमेंट फॅक्टर द्यायचा. संघटनांनी मिळून एक फिटमेंट फॅक्टर दिला असता तर सरकारला तो फिटमेंट फॅक्टर द्यावाच लागला असता, आणि संघटनांनी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर दिला असल्यामुळे सरकारने अजूनही कोणता फिटमेंट फॅक्टर आहे यावरती कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे तसं बघितलं तर 8वे वेतन आयोग कधी लागू होणार हे मात्र 1 जानेवारी 2026 पासून म्हणत होते, परंतु अजूनही लागू झालेला दिसत नाही. शिवाय फिटमेंट फॅक्टर सुद्धा अजून कोणता आहे तो आलेला नाही. फक्त आतापर्यंत स्टेप झालेले आहे ती म्हणजे TOR टर्म ऑफ रेफरन्स पर्यंत झालेले आहे. पुढच्या स्टेप कधी होणार, गव्हर्नमेंटकडून आलेलं अपडेट आपल्या चॅनलवर पहिल्यांदा पोस्ट केलं जाईल. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारू शकता. सो भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.